नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या ओंजळ रीती होताना या कथासंग्रहातली कथा डेंचर. आज सरस्वती गोखले काकांकडे राहायला गेली. राधिका क्लिनिकमध्ये बसली होती. मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या होत्या. सरस्वतीच्या जागी नवीन रिसेप्शनिस्ट रुजू झालेली होती. राधिकाने तिला आजच्या अपॉइंटमेंट्स चेक करायला सांगितलं. मॅडम, आज 3 पेशंट होते. पहिल्या 2 पेशंटना यायला जमत नाही आहे. त्यांना उद्याची वेळ दिली आहे. पणशीकर म्हणून आहेत, त्यांना 8 वाजता बोलवलं आहे. त्यांना लवकर येण्यासाठी फोन करू? नाही, नको गं. पणशीकरांना फोन करून उद्याची वेळ दे. नवीन पेशंट आले तर डायरी चेक कर आणि मगच वेळ दे. त्यावेळेला 6:45 झालेले होते. राधिकाने केबिनचा दरवाजा बंद केला. मोबाईलवर आवडतं गाणं लावत तिने इयरफोन कानाला लावला. जाओ रे जोगी तुम जाओ रे, ये है प्रेमियों की नगरी, यहाँ प्रेम ही है पूजा. लता दीदींचा सुमधुर आवाज कानातून थेट हृदयापर्यंत पोहोचत होता. ईश्वर कसा आहे माहिती नाही, पण तो कधी समोर उभा राहिलाच तर त्याचा आवाज थेट लता दीदींसारखाच असेल. तो मधुर रसाळ आवाज आत मनात झिरपत होता आणि आठवणींचे मृदू मुलायम रेशमी धागे उलगडत होते. त्या दिवशी अपर्णा सहानींचं रूट कॅनल होतं. लेखनाच्या प्रांतातल्या मोठ्या अनुवादिका, प्रसिद्धीच्या वलयात सतत वावरणाऱ्या. राधिका शांतपणे मन लावून त्यांचं काम करत होती. 8:15 झाले होते. 9 काम संपणार होतं. घरी पोहोचेपर्यंत 9:15 होणार होते. शार्दूलला भूक लागली असेल या विचाराने तिने कामावर आणखीन लक्ष केंद्रित केलं. 9 महिन्याच्या शार्दूलला घरी सोडून येणं किती अवघड होतं हे ती जाणून होती. त्यामुळे 9 वाजता क्लिनिक बंद करण्याकडे तिचा कटाक्ष असायचा. काम संपलं. असिस्टंटला तिने ऑटोक्लेव्हच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीच्या अपॉइंटमेंट्स चेक केल्या. घरी जाऊन गुरुवारच्या दैनिक पेपरमध्ये प्रसिद्ध होणारा डेंटिस्ट्रीवरचा लेख लिहायचा होता. मनात कामाचं नियोजन सुरू होतं. आता पर्स घेऊन निघणार एवढ्यात रिसेप्शनमध्ये कुणीतरी आल्याचं जाणवलं. रिसेप्शनिस्ट सरस्वती त्यांच्याबरोबर बोलत होती. सर, आम्ही क्लिनिक बंद करतोय. डॉक्टर घरी निघालेत. राधिका बाहेर डोकावली. एक 77-78 वर्षांचे काका होते. त्यांच्याबरोबर त्यांची बायकोही होती. तेवढ्यात काका तिच्याशीच बोलायला लागले. डॉक्टर, आम्ही तुमचे डेंटिस्ट्रीवरचे लेख नियमित वाचतो. आम्ही मेरीला राहतो. तिथून तुमच्या क्लिनिकला यायचं म्हणजे 2 बस बदलून यायला लागतं. आज एका 61च्या कार्यक्रमाला आलो होतो. परतताना तुमचं क्लिनिक उघडं दिसलं म्हणून आलो. हिच्या दाढेच्या मागे जी जागा आहे ना, तिथे खूप दुखतंय आणि सूजही आली आहे. तोंड देखील उघडता येत नाही आहे तिला. आज तुम्ही फक्त चेक करा. दुखणं थांबण्यासाठी गोळी द्या. मग नंतर येऊ आम्ही सावकाश. एवढं सगळं बोलून त्यांना दम लागला होता. राधिकाने बघितलं, दोघेही खूप लांबून आले होते आणि वयस्करही होते. त्यामुळे शार्दूलचा विचार मनात डोकावत असतानाही तिने त्यांना चेकिंगसाठी आत बोलवलं. अपुऱ्या जागेत अक्कलदाढ येत होती, त्यामुळे हा त्रास होत होता. त्यावरची ट्रीटमेंट घेणं आवश्यक होतं. शिवाय दोघांचेही दात फार खराब झाले होते, त्यामुळे दोघांचेही डेंचर बनवणं आवश्यक होतं. दुखणं थांबण्यासाठी तिने गोळी दिली. पुढची अपॉइंटमेंट दिली. त्यांना उपचारांबद्दल व्यवस्थित माहिती देत तिने त्यांचा निरोप घेतला. हेच ते गोखले काका काकू. घरी पोहोचेपर्यंत त्यांचेच विचार तिच्या मनात रेंगाळत होते. दुसऱ्या दिवशी दोघेही वेळेत आले.
राधिकाने परत एकदा ट्रीटमेंटचं स्वरूप आणि कालावधी समजावून सांगितला. दोघांचेही डेंचर बनवायचे म्हणजे एक्सरे, आधीचे दात काढणं, मोठी ट्रीटमेंट होती. या सगळ्याला 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागणार होता. दोघेही तिच्या लिखाणामुळे आणि क्लिनिकमधल्या स्वच्छतेमुळे उपचार घ्यायला उत्सुक होते. हळूहळू सिटिंगच्या दरम्यान ती सगळी म्हणजे काका, काकू, सरस्वती आणि राधिका यांच्यामधल्या नात्यांची वीण घट्ट होत होती. दोघेही आले की सरस्वती प्रथम पाणी द्यायची. कॉफी मशीनमधून गरम कॉफी आणि बिस्किटं. ट्रीटमेंट संपायच्या आधीच खाली जाऊन त्यांच्यासाठी रिक्षा ठरवून ठेवायची. त्यांना उगीच थांबायला लागू नये याची काळजी घ्यायची. खाली त्यांना रिक्षात बसवून यायची. आणि हे सगळं कुणीही न सांगता असायचं. कधीतरी राधिका त्यांना दुपारच्या वेळेतली शेवटची म्हणजे 12ची अपॉइंटमेंट द्यायची. मग काकू येताना सगळ्यांसाठी ढोकळा, पुलाव, सूप असं करून आणायच्या. मग शेवटी क्लिनिक बंद करताना त्यांची डबा पार्टी रंगात यायची. काका काकू यांच्यापैकी ज्याची ट्रीटमेंट असेल त्याला मात्र हे खाता यायचं नाही. काका काकूंसाठी सरस्वतीची धावपळ बघून राधिकाला खूप गंमत वाटायची. तिच्या लाघवी स्वभावानं अनेक पेशंट क्लिनिकशी मनापासून जोडले गेलेले होते. खरं तर ही सरस्वती अनाथाश्रमातली. तिथल्या जेवणानं एकदा पोट बिघडलं म्हणून तिथला एक कर्मचारी तिला राधिकाच्या सासऱ्यांच्या म्हणजे बाबांच्या दवाखान्यात घेऊन आला होता. कारण त्यांच्या दवाखान्यात गरजू लोकांकडून फीचे आणि औषधाचे पैसे घेतले जात नसायचे. तिचा चुणचुणीतपणा बघून डॉक्टरांनी विचारलं, काय गं, आमच्या सुनबाईंच्या दवाखान्यात काम करशील का? तिने बिचकत बिचकत होकार दिला. राधिकाला विचारल्यावर तिचा रागाचा पारा वर गेला. अहो बाबा, क्लिनिकची रिसेप्शनिस्ट सोडून गेली आहे. आपल्याला गरज आहे म्हणून काय अनाथाश्रमातली मुलगी ठेवायची का त्या जागेवर? नाही हा बाबा, मला मुळीच चालणार नाही. बाबांनी तिला समजावलं, अगं एकदा भेट तिला. हे बघ, अशा गरजूंना व्यवस्थित शिकवलं की कृतज्ञता भावनेनं काम करतात. तरीही राधिकाचा विरोध ठाम होता. शेवटी हो नाही करता करता तिने सरस्वतीला एक दिवस क्लिनिकमध्ये भेटायला बोलवलं. तिचं रंगरूप बघून ती मनातनं धास्तावलीच होती. काळी सावळी, अगदी बारीक, पण तिच्या नजरेतली अपार उत्सुकता आणि याचना. कसं कोणास ठाऊक राधिकाने लगेचच तिला होकार दिला. तिला सोशल अवेअरनेसच्या एका कोर्सला पाठवलं. 4 चुडीदारचे सेट दिले. शिवाय स्वतःजवळचे 5-6 ड्रेसेस जे चांगले होते पण ती वापरत नव्हती ते स्वच्छ धुवून इस्त्री करून दिले. ती हळूहळू शिकत होती, रुळत होती. क्लिनिकमध्ये स्टाफला क्लिनिकच्या नावाचा ओव्हरकोट घालायचं बंधन होतं. सगळ्या स्टाफचा वाढदिवस साजरा केला जायचा. एक दिवस सगळे बाहेर जेवायला जायचे. दिवाळी, दसरा, वर्षातून होणाऱ्या सत्यनारायण पूजेला मिठाईचे बॉक्स दिले जायचे. या सगळ्यातनं सरस्वती फुलत होती. तिची गरज आणि मनातली कृतज्ञता यामुळे मन लावून काम करत होती. काकूंची ट्रीटमेंट संपली. त्यांचं डेंचर जेव्हा बसवलं त्यावेळेला राधिकाला खूप आनंद झाला होता. त्यांच्या दिसण्यात खूप फरक पडला होता. त्यांना आता नीट खाता येणार होतं. त्याही खुश होत्या. 4-5 महिन्यात काकांचंही डेंचर तयार झालं. आत्तापर्यंतच्या ट्रीटमेंटचे सगळे पैसे त्यांनी दिले होते. फक्त काकांच्या डेंचरचे पैसे तेवढे बाकी होते. काकांनी शेवटच्या सिटिंगच्या दिवशी ते पैसे दिले, पण पैसे घ्यायला राधिकाने नकार दिला. काकांनी खूप आग्रह धरला कारण रक्कम तशी मोठी होती. त्यांना नकार देताना राधिकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. डोळ्यातल्या आसवांना आवरत ती बोलत होती, तिचं डॉक्टरपण विसरून. माझं एक स्वप्न होतं काका. माझ्या वडिलांना भरभरून आयुष्य लाभावं आणि त्यांचं डेंचर मी बनवावं. पण ते 54व्या वर्षीच हार्ट अटॅकनं गेले. माझ्या बाळालाही बघितलं नाही त्यांनी. माझं शिक्षण त्यांनी खूप कष्टाने आणि हौसेने केलं होतं.
डॉक्टर पेशंटचं नातं विसरून काका तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवत होते. त्यांच्यात एक मूक संवाद सुरू होता. त्यांची ट्रीटमेंट संपली, त्यांचं येणं थांबलं. अधूनमधून आठवणीदाखल एखादा फोन यायचा, एवढंच. राधिकाच्या मनात विचार डोकवायचा. इतक्या लांबून ती दोघं यायची, पण बरोबर कधी मुलगा, सून किंवा नातवंड कोणीच नसायचं. तिनेही कधी त्यांना विचारलं नाही आणि खूप गप्पा मारणाऱ्या त्या दोघांच्याही बोलण्यात कधी त्याचा उल्लेख आला नाही. छोटा शार्दूल, क्लिनिकमधल्या जबाबदाऱ्या, यात हळूहळू मनातले हे प्रश्न मागे पडत चालले. या गोष्टीला 6 महिनेच होत होते. एक दिवस फोन न करताच काका आले. एकटेच. थोडेसे थकल्यासारखे वाटत होते. चेहरा पण उतरलेला होता. सरस्वतीला खूप आनंद झाला. तिने लगबगीने कॉफी बिस्किट दिले, पण त्यांनी घेतले नाही. सरस्वतीने उत्सुकतेने विचारलं, काकू कशा आहेत? आज तुमच्याबरोबर आल्या नाहीत का त्या? का नाही आल्या? ते काहीच बोलले नाहीत. नुसते शून्यात बघत बसले. राधिका त्यांना बाहेर येऊन म्हणाली, काका, एका पेशंटचं काम संपत आलंय, पुढे पेशंट नाही आहे. मग तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर बघू आणि मग निवांत गप्पा मारू. आज शार्दूल त्याच्या बाबांबरोबर बाहेर गेलाय, तेव्हा मी सोडीन तुम्हाला घरी. पेशंटचं काम संपलं. राधिकाने त्यांना आत बोलवलं. कसे आहात काका? डेंजरचा काही प्रॉब्लेम आहे का? आणि हे काय, काकूंना नाही आणलं? मला आणि सरस्वतीला तुमची दोघांची खूप आठवण येत होती. त्यांचा ढोकळा आम्ही मिस करतोय. काकूंना सांगा आम्ही रागवलोय त्यांच्यावर. राधिका भरभर बोलत होती, मग तिला जाणवलं की आपण एकट्याच बोलतोय. काका शांतच होते आणि अचानक टेबलावर डोकं ठेवून ते लहान मुलासारखं रडायलाच लागले. ती गेली हो. एकच वाक्य त्यांच्या तोंडून बाहेर पडलं आणि राधिका सुन्न झाली. वयाच्या 70तही खूप नीटनेटक्या राहणाऱ्या, नाजूक बांध्याच्या, देखण्या दिसणाऱ्या काकू आठवल्या आणि तिच्या डोळ्यात पाणीच आलं. ती शांतपणे काकांच्या पाठीवरनं हात फिरवत होती. एक निरामय शांतता पसरली होती. सरस्वती परत एकदा कॉफी बिस्किट्स घेऊन आली. राधिकाने त्यांना जबरदस्तीनं कॉफी प्यायला लावली. डोळ्यातल्या पाण्याला न आवरता ते बोलत होते. कसा राहू हो तिच्याशिवाय? फार एकटा पडलोय. देवानं जेवढं आयुष्य दिलंय तेवढं जगावंच लागतं ना, म्हणून जगतोय. त्यांच्या जवळच्या पिशवीतनं एक छोटासा बटवा काढला. त्यातल्या डबीतनं काकूंची कवळी काढली आणि त्यांनी लहान मुलासारखं विचारलं, डॉक्टर, ही तिची कवळी आहे, मला वापरता येईल का? त्यांच्या प्रश्नाने राधिकाचे डोळे भरून आले. काका, हो, असं दुसऱ्याचं डेंचर नाही वापरता येतो. काका अजूनही रडत होते. त्यांना आवरणं कठीण झालं होतं. राधिका त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. काका, तुमची मुलं कुठे असतात? त्यांच्याजवळ राहायला जा ना, नातवंडात मन रमेल तुमचं. त्यावर ते हसले. त्या हसण्यातलं कारुण्य पार आर पार हृदय चिरत गेलं. भरल्या डोळ्यानं ते बोलत सुटले. राधिका आणि सरस्वती शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होत्या. आदित्य आमचा एकुलता एक मुलगा, अत्यंत हुशार. तो शिकत गेला, आम्ही शिकवत गेलो. इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट केल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन. पुढच्या शिक्षणासाठी त्याला UK जायचं होतं. खर्च अफाट होता. त्याची आभाळा एवढी स्वप्न पूर्ण करता करता आम्ही थकत होतो, पण मनात उभारी होती. शिक्षण संपल्यावर त्याला तिथेच नोकरी मिळाली. तिथल्या ब्रिटिश मुलीच्या प्रेमात पडला
आणि या लग्नाला आम्ही संमती देणार नाही म्हणून आम्हाला न विचारता त्यांनी लग्नही केलं. त्याला मुलगी झाल्यावर आम्हाला कळवलं आणि भेटायलाही बोलवलं. त्याचं लग्न, झालेली मुलगी आमच्यासाठी खूप मोठे धक्के होते. पण ते पचवून नातीला बघायच्या ओढीनं गेलो. पण या ब्रिटिश मुलीबरोबर कसं जुळवून घ्यायचं मोठा प्रश्न होता. ती चांगली नव्हती, दुष्ट होती असंही नव्हतं. होता तो संस्कृतीतला फरक. एक दिवस आदित्य 2 दिवस कामासाठी बाहेर गेला होता. तिने आमच्यासाठी म्हणून नेटवर बघून खूप प्रयास करून पुलाव बनवला. खाताना काहीतरी वेगळं लागलं म्हणून तिला विचारलं तर सहजपणे म्हणाली, बॉइल्ड एग्स पीसेस. तिचं बोलणं आम्हाला समजायला खूप वेळ लागला. समजलं तेव्हा तो श्रावण महिना होता. उपवास व्रतवैकल्य करणाऱ्या हिला हे सगळं स्वीकारणं खूप अवघड होतं. भारतात परतलो तेव्हा मनात एक निराश विचार घेऊन परतलो होतो. परत जावंसं वाटलं तरी जायचं नाही. तेव्हापासनं आम्ही दोघंच एकमेकांचा आधार. आता तोही आधार गेलाय. ही गेली तेव्हा आला. मला म्हणत होता, बरोबर चला. म्हटलं इथलं सगळं आवरतो आणि बघतो कसं जमतंय ते. फारसा आग्रह न करता दिवस संपल्यावर निघून गेला. अधूनमधून फोन करतो. काय बोलावं समजत नाही. मी तिकडे यावं यासाठीही फार आग्रही नसतो. कोणास ठाऊक. एकटा होता. फार लाडात वाढवलं पण एकलकोंडे पण दूर करू शकलो नाही. आम्हीच संस्कारात कमी पडलो असू. डोळ्यातल्या अश्रूंना आवरत दोघीही सुन्न होऊन काकांचं बोलणं ऐकत होत्या. सरस्वतीने त्यांना पाणी दिलं. त्यांच्या पाठीवरनं ती मायेनं हात फिरवत होती. ते बघताना राधिकाच्या मनात एक विचार क्षणभर चमकला. अमावास्येच्या काळ्या अंधाऱ्या रात्री आकाशात एखादी वीज लख्खकन चमकावी आणि सारा आसमंत प्रकाशमान होऊन जावा तसा. ती पटकन म्हणाली, काका काका एक सुचवलं तर आवडेल का? तुम्ही शांतपणे विचार करा. काका, सरस्वतीला तुम्ही दत्तक घ्यावं. मानसकन्या म्हणून तुम्ही तिच्या उर्वरित आयुष्याची जबाबदारी घ्यायची आणि तुमच्या उर्वरित आयुष्याची काळजी तिने घ्यायची. अगदी लग्न झालं ना तिचं तरी जो मुलगा घर जावई होईल अशा मुलाची निवड करायची. जो मुलगा तुमचा सांभाळ करेल अशाच मुलाला सगळं तुमचं जे जे काही असेल ते मिळेल अशीच तरतूद करायची. हो मॅडम, पण क्लिनिकचं काय? सरस्वती मध्येच न राहून बोलली. अगं, आपण दुसरी रिसेप्शनिस्ट ठेवू. त्याची काळजी नको करू तू. पण तू तयार आहेस का? दोघांनाही चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता. थँक्यू डॉक्टर, थँक्यू असं म्हणत काका तिचा हात हातात घेऊन रडत होते. सरस्वतीचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. राधिकाला आता या सगळ्याच्या कायदेशीर अंमलबजावणीला लागायचं होतं. सरस्वती आजपासूनच काकांकडे राहायला जायला उत्सुक होती. एका अनामिक नात्याला नाव लाभलं होतं. दारावरती टकटक झाली आणि डोळे मिटून विचारात हरवलेली राधिका भानावर आली. नवीन रिसेप्शनिस्ट अवंती तिला विचारत होती, मॅडम नवीन पेशंट आलेत, डेंचरबद्दल माहिती हवी म्हणून विचारतायत, पाठवू? राधिकाने हळूवार हसत तिला पेशंटला आत पाठवायला सांगितलं.
जागो रे जोगी तुम जाओ, ये है प्रेमियों की नगरी, यहाँ प्रेम ही है पूजा. लता दिदींचा आवाज हृदयात खोल भरून घेत माणसा माणसावर निर्व्याज प्रेम करण्याचा संकल्प करत तिने इयरफोन काढला. साऱ्या चराचराला नियंत्रित करणारी ती शक्ती अवकाशात मंद स्मित करत होती. जणू ती म्हणत होती, प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही रे बाळांनो, ते अटळ असतं. पण तुमच्या या अडीअडचणींच्या जीवन प्रवासात पावलोपावली आनंद फुलवण्याची शक्ती मात्र माझ्यात नक्कीच आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीप्ती जोशी लिखित डेंचर ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.